आणि हा सर्व परिवार एकत्र घेऊन सगळ्यांच्या संमतीने त्या ठिकाणी ही प्रतिष्ठा, त्याचबरोबर या गादीच्या संबंधित असलेल्या भाऊ गाद्या आचार्य प्रवर श्री धाराशिवकर बाबा आहेत, आचार्य प्रवर श्री नयंबल बाबा आहेत, आचार्य प्रवर श्री पाचरौत बाबा आणि आचार्य प्रवर श्री पातुरकर बाबा आणि 5वे सुकेनकर, अशा प्रकारे हे 5 भाऊ आणि आम्ही 6वे बिडकर, अशा प्रकारचा एक वस्त्राचा संबंध आमचा 6 भावांचा या गादीशी आहे. त्यानंतर परिवार आणि सर्वांच्या संमतीने ही प्रतिष्ठा उभी होत असते. या संदर्भात ही प्रतिष्ठा सुद्धा या 10व्याच्या आदल्या दिवशी उभी करावी अशा प्रकारचा एक विचार होता. परंतु दिवस कमी आणि मी पलटणला होतो. मला जो सगळ्यांचे परिवारातून फोन आलेत, आदरणीय ज्यांच्याकडे या सुकेनकर प्रतिष्ठेचं कुलबंधन आहे असे आदरणीय महंत अळदपूरकर बाबा म्हणजे बाई यांचा सुद्धा मला फोन होता आणि मी सुद्धा त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. आदरणीय गोपीराज शास्त्रीशी माझं बोलणं झालं, अर्जुन आप्पाशी बोलणं झालं, त्यानंतर सर्व परिवारात माझं सगळ्यांशी फोनवर बोलणं झालं. त्याचबरोबर आमचे आदरणीय सन्माननीय श्री बाळासाहेब सानप यांच्याशी माझं पुन्हा या विषयात बोलणं झालं. परंतु ही प्रतिष्ठा उभी करत असताना त्याला सगळ्यांची संमती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सौजन्याने ते कार्य पार झालं पाहिजे आणि म्हणून आता भाऊंचा आपण दसवा व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी संपन्न करू. नंतर कारण मागची परंपरा जर पाहिली, कैवल्यवासी झालेले आदरणीय मनोहर शास्त्री सुकेनकर बाबा यांच्या अगोदरचे बाबा सुद्धा त्यांची सुद्धा प्रतिष्ठा आपण नंतर काही दिवसांनी केली होती. तर आपण तशी घाई न करता शांततेत सगळ्यांच्या संमतीने सौजन्याने या गादीच्या भाऊगाद्या असतील आणि आपण सर्व परिवार, ग्रामस्थ, अधिक ज्येष्ठ संबंधित असलेले व्यक्ती यांच्या सगळ्यांच्या विचारानं महिना, 2 महिना आणि 4 महिना, 4 महिन्याच्या आतमध्ये ही प्रतिष्ठा आपल्याला उभी करायची आहे. सगळ्यांच्या संमतीने उभी होईल आणि त्यासाठी सगळ्यांचा सहयोग फार आवश्यक असतो आणि म्हणून म्हटलं घाई करू नका. आणि म्हणून मी त्या संदर्भात बाईंशी बोललो. अशा प्रकारे कुलबंधन हे फार महत्वाचं असते, कारण ती देवपूजा त्या परंपरेने त्या पिढीला चालत आलेलं बंधन आज आदरणीय कैवल्यवासी म्हणजे मनोहर शास्त्री सुकेनकर बाबांच्या अगोदरचे बाबा तेव्हापासून बाईंच्या संरक्षणामध्ये आहे. तर ते व्यवस्थित आहे, त्याबद्दल शंका नाही. आणि पुढे सुद्धा ही प्रतिष्ठा आणि देवपूजा बंधन असंच परंपरेने पुढे चालत राहिलं पाहिजे आणि आपलं निजप्रेम प्रदान करू. तुम्हा सर्वांच्या साक्षीने श्रीचरणी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि माझे श्रद्धांजलीचे 2 शब्द संपवतो.